नमस्कार, माझं नाव स्नेहा पवार आकुत आहे. बाय प्रोफेशन आर्किटेक्ट आणि आता मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये सुद्धा काम करत आहे. 2013 साली मी माझी सहोज म्हणून आर्किटेक्चर आणि इंटिरियर ची फर्म एस्टॅब्लिश केली. त्यानंतर ती फर्म जेव्हा एका ठराविक स्टेजला पोचली तेव्हा मला असं वाटलं की मी थोडं माझं लक्ष मॅन्युफॅक्चरिंगमध्ये सुद्धा टाकू शकते. वडिलांचा बिझनेस मॅन्युफॅक्चरिंगमध्ये हा गेली 40 वर्षांपासून आहे. त्यामुळे पहिल्यापासूनच त्यांना असं वाटत होतं की मी देखील त्यांना कधीतरी जॉईन करावं. अनायसे 2022 साली एक अपॉर्च्युनिटी आमच्याकडे आली, ती म्हणजे प्रेसफिल इंडस्ट्रीज म्हणून. ही माझ्या काकांनी एस्टॅब्लिश केलेली फर्म आहे 2011 साली. पण ते गेल्यानंतर 2023मध्ये आम्ही ती आमच्या इथे आमच्या ग्रुपमध्ये घेतली. ती अपॉर्च्युनिटीज अशा येत गेल्या की त्यामुळे मी हळूहळू माझं सगळं कॉन्सन्ट्रेशन मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री किंवा ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये आणायला सुरुवात केली. नमस्कार, माझं नाव अपर्णा संजय पाटील. ॲक्च्युली माझं नातं प्रेसफिल इंडस्ट्रीशी असं आहे की माझे मिस्टर 2011 साली त्यांनी हा व्यवसाय सुरू केला ॲज अ प्रोप्रायटर. त्यानंतर 2022 साली अचानक त्यांचं निधन झाल्यामुळं मी या बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व झाले. त्यानंतर मग आम्ही 2023 साली पार्टनरशिप केली हा बिझनेस मिस्टर पवार, संजीव पवार आणि स्नेहा पवार यांच्यासोबत. त्यानंतर मी या क्षेत्रात आले. ॲक्च्युली मला ह्यातलं काहीच नॉलेज नव्हतं एवढं, पण हळूहळू मी पण येऊन शिकायला लागले. कुठलाही बिझनेस पुढे नेण्याकरता किंवा सक्सेसफुल करण्याकरता मेन मला असं वाटतं की आपले इंडियन कल्चरचे रूट्स त्यामध्ये खूप मोठा वाटा आहे त्याचा. आपण म्हणजे साध्या गोष्टी जसं की आपण जॉईंट फॅमिलीमध्ये राहतो, आपण सण साजरे करतो, ह्या सगळ्या गोष्टींची मॅनेजमेंट जरी अगदी लहान लेवलवरती असली तरी एखादा बिझनेस चालवायला त्याचं ट्रेनिंग लहानपणापासूनच मिळाल्यासारखं असतं. की टीमवर्क म्हणा किंवा वेगवेगळे आपले नातेवाईक संबंधी या सगळ्यांचे स्वभाव जुळवून घेऊन आपण जसं आपलं कुटुंब पुढे नेतो त्याचप्रमाणे बिझनेसमध्ये सुद्धा टीमवर्क किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातली लोकं, वेगवेगळ्या माइंडसेटची लोकं या सगळ्यांना एकत्र करून आपल्याला पुढे जायचं असतं. आणि ते सगळं आपण लहानपणापासून अनकॉन्शियसली शिकतच असतो आपल्या घरातून. मला पर्सनली असं वाटतं की भारतामध्ये महिलांना बिझनेस करायला एक प्लस पॉईंट किंवा पॉझिटिव्ह पॉईंट असा आहे की आपण जॉईंट फॅमिलीमध्ये राहत असतो आणि बॅलन्स करण्याकरता तुम्हाला बिझनेसमध्ये सुद्धा इक्वली वेळ द्यायला लागतो आणि घरीसुद्धा इक्वली वेळ द्यायला लागतो. पण एका ठराविक पॉईंटला जेव्हा तुम्हाला तुमच्या कामाला तुमची जास्ती गरज असते त्यावेळी तुमची हीच इंडियन फॅमिली तुमचं सर्वात स्ट्रॉंगेस्ट सपोर्ट सिस्टीम बनते. ऑन द कॉन्ट्ररी वेस्टर्न कंट्रीजमध्ये तुम्ही बघाल तर मोस्टली न्यूक्लिअर फॅमिलीज असतात की ज्यावेळी तुम्हाला घरी कुठलीच मदत नसते किंवा काही सपोर्ट सिस्टीम नसतो, जो की तुम्हाला इंडियामध्ये खूप इझिली पॉसिबल असतो. आजी आजोबा, काका काकू हे सगळे तुमच्या मदतीला कुठल्याही वेळी धावून येतात आणि त्यामुळे तुम्ही तो वेळ किंवा कॉन्सन्ट्रेशन तुमच्या कामावरती जास्ती नीट देऊ शकता. आणि अजून मी मला हेच असं वाटतं की आयुष्यात कुठलीही गोष्ट अवघड नसती. माणूस त्यात पडलं की ते शिकतंच ऑटोमॅटिकली. तसं मी माझ्या अनुभवावरनं सांगते नवीन तरुण पिढीला पण की तुम्हाला कुठल्याही व्यवसाय करायला घाबरायची गरज नाही आहे. तुम्ही हे सुरू करू शकता. आपण त्या बॅकग्राऊंड नाही आहे म्हणून आपण ती गोष्ट करू शकत नाही असं नाही आहे. माझंही बॅकग्राऊंड बीकॉम ग्रॅज्युएशन आहे, पण तरी मी ह्या फील्डमध्ये आले आणि बऱ्यापैकी हळूहळू गोष्टी शिकायला लागले. आता मला कळायला लागले काय आहे, कसं करायचं, कशाला काय म्हणतात ते मी आता शिकायला लागले. मी नवीन पिढीला हे सांगणार आहे की त्यांनी पण अगदी मनमोकळेपणाने व्यवसायात शिरावं आणि शिकावं गोष्टी. आपल्या इथं खूप सोप्या आहेत गोष्टी शिकणं, खूप अवेलेबिलिटी आहे प्रत्येक गोष्टीची. त्यामुळं प्रत्येकाने शिकावे. आणि खास करून मी महिलांना सांगेन, कारण मी बाहेरच्या देशात आत्ता जाऊन आले तर मी बघितलं की इतक्या इंडिपेंडंट आहेत तिथल्या बायका. आपल्या इथं तर खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत, आपल्याला बायका आहेत घरी
जॉईंट फॅमिली आहे, त्यामुळे आपल्या इथल्या बायकांनी जास्त करून त्याला प्रोत्साहन हे केलं पाहिजे बिझनेस करायला. त्यामुळे माझे हेच आहे की महिलांनी जास्तीत जास्त व्यवसायात पडावं. व्यवसायात महिला असल्या की त्या घर सांभाळून व्यवसाय करू शकतात. त्याचबरोबर मला असं वाटतं की आत्मनिर्भर भारत ही जी कन्सेप्ट आपल्याकडे आहे, ती नुसती कन्सेप्ट नसून मला असं वाटतं ती एक मानसिकता आहे किंवा एक एन्करेजमेंट आहे आपल्याकरता. स्मॉल स्केल किंवा मीडियम स्केल इंडस्ट्रीजला त्याच्यानी जास्तीत जास्त एन्करेजमेंट किंवा होप्स मिळालेले आहेत की जर का आपण चिकाटीने किंवा खूप क्वालिटी मेंटेन करून काम केलं तर आज नाही तर उद्या आपण जगासमोर एक जास्ती चांगल्या पद्धतीने उभं राहू शकू. त्याचबरोबर आपल्या देशाचा एक्सपोर्ट वाढायची शक्यता मला जास्ती वाटते किंवा त्याच्यामध्ये जास्ती स्कोप आहे की अल्टिमेटली आपल्याला टोटल इकॉनॉमीला सुद्धा हेल्प होईल. त्यामुळे मला असं वाटतं आत्मनिर्भर भारत ही एक खूप चांगली पॉझिटिव्हिटी आहे जी आपल्याकडे आलेली आहे. जनता सहकारी बँकेने देखील आम्हाला खूप मदत केलेली आहे. त्याच्यामध्ये मला असं सांगायची इच्छा आहे की आत्ताचं आमचं कस्टमर लिस्ट किंवा क्लायंट लिस्ट बघता मी दुसऱ्या कुठल्याही मोठ्या किंवा इंटरनॅशनल बँककडे गेले असते तरी पण मला ते इझिली मिळू शकलं असतं त्यांच्याकडनं त्यांच्या सगळ्या सुविधा. पण आपण पुण्यात काम करतो, एक महाराष्ट्रीयन बँक जर का आपल्याला मदत करत असेल तर ती जास्ती पर्सनलाइज्ड मिळू शकते आपल्याला, असं आम्हाला वाटलेलं जेव्हा आम्ही पहिल्यांदा जनता बँकेत गेलेलो तेव्हा. आणि ग्राहक हे कुटुंब, त्यांचं जे प्रिन्सिपल आहे ते अगदी खात्रीशीर आम्हाला ते पटलेलं आहे, कारण की त्यांचा स्टाफ सपोर्ट हा खूपच चांगला आहे, एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे इनफॅक्ट. सो इंटरनेट बँकिंग किंवा इतर सगळ्या सुविधा तुम्हाला सगळ्या बँक्समध्ये मिळतात, पण स्टाफ सपोर्ट हा सगळ्या बँकांकडनं तुम्हाला चांगला मिळेलच ह्याची गॅरंटी नाही मिळू शकत. आणि जनता बँकेकडनं मी हे अनुभवलेलं आहे की तुम्ही कुठल्याही ब्रांचमध्ये जा, तुम्हाला स्टाफ सपोर्ट चांगलाच मिळतो. सो हा माझा पर्सनल अनुभव आहे जनता सहकारी बँकेकरता. ॲक्च्युली माझी साथ जनता बँकेशी आत्ताची सुरुवात झाली आहे, पण मला खूप चांगला अनुभव आहे. आत्ता 23 सालापासूनच मी ह्यांच्या संबंधात आले जनता बँकेच्या, पण ते अतिशय सुंदररित्या आम्हाला सगळं सांगतात. मी नवीन होते तरी मला त्यांनी अतिशय खूप सपोर्ट दिला, व्यवस्थित गोष्टी समजून सांगितल्या, जे काय दुसऱ्या बँकांमध्ये एवढं तुम्हाला दिल्या जात नाही. त्यामुळं मला फार आवडलं ह्यांची शिस्तबद्ध पद्धत, शिकवण्याची पद्धत किंवा कामाची पद्धत म्हणाल तर अतिशय उत्कृष्ट आहे. आणि तिथला स्टाफ जे आहे ते अतिशय ब्रिलियंट आहे, म्हणजे अधिक कंटाळा नाही किंवा चिडचिड नाही. आता मी बाकी बँकेशी सुद्धा माझा संबंध आहे, पण तिथं स्टाफ फार तुम्हाला हे करतात, पण इथं असा मला अनुभव आलेला नाही आहे. अतिशय प्रेमाने ते समजवतात, सांगतात. त्यामुळं मी खूप आभारी आहे. आणि आमच्या बिझनेसला खूप सपोर्ट झाला जनता बँकेचा, प्रेसफिल इंडस्ट्रीला. जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टी स्टेट शेड्यूल्ड बँक.